Hello student. Today discuss the differential equation of linear SHM. त्याच्या आधीच्या लेक्चरला आपण linear SHM ची डेफिनेशन बघितली. Linear SHM ची डेफिनेशन एकदम सिंपल. The motion in which object move to and fro along the straight line. म्हणजे ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट आपला स्ट्रेट लाइन मध्ये पण ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत म्हणजे एका लिमिटेड पॉइंट पर्यंत जात आणि येत असेल टू अँड फ्रो, त्या मोशनला आपण काय म्हणतो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. लिनियर म्हणजे ती स्ट्रेट लाइन मध्ये अलोंग द स्ट्रेट लाइन म्हणून त्याला आपण नाव दिले लिनियर. एसएचएम म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे जी मोशन रिपीटेड आहे पण एका फिक्स पॉइंट मध्ये किंवा एका फिक्स डिस्टन्स मध्ये, त्याला आपण काय म्हणतो सिंपल हार्मोनिक. त्याची आपण अजून एक डेफिनेशन पाहिली होती. म्हणजे ज्यावेळेस आपण स्प्रिंगचं डेरिव्हेशन संपूर्ण सॉल्व केलं होतं आपले डेफिनेशन तयार झाली होती इज रिलेटेड टू द मास, डिस्प्लेसमेंट आणि फोर्स. म्हणजे लिनियर एसएचएम इज डिफाइंड ॲज द पिरियडिक मोशन इन विच द रेस्टोरिंग फोर्स इन द बॉडी is always directed towards the mean position. आणि तो जो रेस्टोरिंग फोर्स तयार होणार आहे, इथे आपण स्प्रिंगचं एक्झाम्पल घेतलं होतं. जेव्हा आपण स्प्रिंग जेव्हा सोडतो तेव्हा त्या स्प्रिंग मध्ये फोर्स तयार होतो. मग तो रेस्टोरिंग फोर्स जो स्प्रिंग मध्ये तयार होतो तो कुठे होतो? ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन. जिथून त्याला आपण पाठीमागे ओढलाय किंवा तिथून कॉम्प्रेस केलं म्हणजे आत ढकललं तर तो कुठे येणार आहे? जर तुम्ही असा ओढला तर तो मीन फोर्स ह्या डायरेक्शन मध्ये पाठीमागे येणार म्हणजे मीन कडे येणार ओरिजिनल कंडिशन. जर तुम्ही त्याला असा इकडे ओढला तरी तो इकडेच येणार आहे. का म्हणजे द रेस्टोरिंग फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन अँड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स मॅग्नेट्यूड. म्हणजे काय? इट्स मॅग्नेट्यूड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल to the displacement of object from mean position. असं सिंपल कन्सेप्ट लावतो. म्हणजे तो कन्सेप्ट काय होता? तो पुन्हा एकदा पहिल्या डेफिनेशन मध्ये the restoring force in which the restoring force is always directed towards the mean position and its magnitude म्हणजे हा जो magnitude of force तो magnitude is directly proportional कुणाशी प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम मीन पोझिशन. म्हणजे x तिथे आपण k घेतला होता. k इज द फोर्स कॉन्स्टंट. काय केला काय म्हणतो आपण? फोर्स कॉन्स्टंट. जो आपण तिथे लॉ मध्ये पाहिला होता. मग तो फोर्स कॉन्स्टंट किंवा k इज डिपेंड्स बाय द नेचर ऑफ स्प्रिंग अँड x इज द डिस्प्लेसमेंट. तो इनिशियल पोझिशन पासून किती डिस्प्लेस झाला. तुम्ही जर त्याला जास्त ओढलं तर जास्त फोर्स लागणार म्हणून फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल डिस्प्लेसमेंट. हे आपण ऑलरेडी लेक्चर्स मध्ये पाहिले आधीच्या. आपल्याला आता यायचे ते डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर. आता डिफरन्शियल इक्वेशन हे आपण मॅथ्स मध्ये शिकलो, फिजिक्स मध्ये नाही. पण ह्याचा मॅथ्स मध्ये तुम्हाला 12th स्टँडर्ड मध्ये सेपरेट चॅप्टर आहे डिफरन्शियल. मग या डिफरन्शियल जर फिजिक्सशी काय रिलेटेड आहे किंवा डिफरन्शियल म्हणजे फिजिक्स मध्ये येणार डिफरन्स करणं. म्हणजे डिफरन्स करणे म्हणजे काय होतं? भाग करणं छोटे छोटे. तर इथे जे आपण इक्वेशन पाहणार आहोत फोर्सचं हे छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये पाहणार आहोत. म्हणजे त्यातून झालेलं छोटं छोटं डिस्प्लेसमेंट एकत्र करून संपूर्ण झालेलं डिस्प्लेसमेंट तो इथे कन्सेप्ट. म्हणजे डिफरन्सिएशन इट इज डिपेंड्स बाय फिजिक्स रेट ऑफ चेंज ऑफ. म्हणजे तो एक चेंज आहे दुसऱ्या कुठल्या तरी चेंजवर डिपेंडिंग असलेला चेंज. त्याला आपण काय म्हणणार? डिफरन्स. जसं तुम्ही मॅथ्स मध्ये काय म्हणता? y is differentiation with respect to x. म्हणजे तुमचा y बदलतो जसा x बदलेल तसा. तसंच आपलं हे जे फोर्स बदलणार आहे जसा तुमचा x बदलेल तसा फोर्स बदलणार आहे की नाही. त्याचंच आपल्याला डिफरन्शिएशन म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन द्यायचं विथ रिस्पेक्ट टू टाइम अँड डिस्प्लेसमेंट. किंवा डिफरन्शिएशन मध्ये एकच व्हेरिएबल असतो. इथे तर दोन व्हेरिएबल येतात. म्हणजे फोर्सचा एक व्हेरिएबल येतो, x एक व्हेरिएबल येतो. मला एक तर फोर्सला x शी कंपेअर करायचं किंवा x ला फोर्सशी कंपेअर करायचं. म्हणजे मला इथे एकच व्हेरिएबल काहीतरी ठेवायचा. तर तो एकच व्हेरिएबल मी फोर्सचा चेंज करणार. म्हणजे जर आपण न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशन पाहिला तर फोर्स किंवा तिथे आपण काय म्हणतो फोर्स
is directly proportional to the moment or rate of change of momentum. तो तिथे related to the momentum आपण momentumशी रिलेशन न घेता mass into acceleration म्हणजे force is directly proportional to the acceleration. mass म्हणजे तो ऑब्जेक्टचा असलेला मास आपण काय करतो कॉन्स्टंट कन्सिडर करतो म्हणजे फोर्स हा तुमचा acceleration ला काय डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे F is equal to F into A. मास कॉन्स्टंट आहे म्हणजे फोर्स हा acceleration नुसार बदलतो आणि हा acceleration कशावरती डिपेंड आहे तर तो velocity वरती डिपेंड आहे. acceleration आपलं कॉन्स्टंट नाहीये, acceleration हे व्हेरिएबल म्हणजे व्हेरिएबल acceleration is depend by change in velocity with respect to time. This is a simple acceleration is equal to rate of change of velocity with respect to time. कोणती velocity येणार आहे obviously linear नाव आहे linear velocity आपण तर सिम्बॉल v चा वापरतो means dv divided by dt. आता इथे पुन्हा काय येतो प्रॉब्लेम की हे acceleration v शी रिलेटेड आहे आणि इथे x शी रिलेटेड म्हणजे डिस्प्लेसमेंट शी म्हणजे मला velocity पुन्हा डिस्प्लेसमेंट शी रिलेटेड घेता येईल का आहे का रिलेशन velocity चा डिस्प्लेसमेंट तर आहे रिलेशन सिंपल रिलेशन आहे velocity is equal to rate of change of displacement with respect to time. म्हणजे जसा टाइम बदलेल तशी velocity बदलणार आहे जसा टाइम बदलेल तसं acceleration बदलणार. मग जर मी ही velocity जर डिस्प्लेसमेंट शी जर कंपेअर केली तर ते d by dt put v ची व्हॅल्यू dx divided by dt is equal to d square x divided by dt square. सिंपल आपण फक्त मॅथमॅटिकल पुट करू म्हणजे तुमचा एक्सेलरेशन काय येतो d square by x divided by dt square. त्याला आपण इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3 पुट इन इक्वेशन नंबर 2. Equation number 3 put in equation number 2 the simple relation F is equal to mass is the constant and acceleration च्या वेळी आपण differentiation चे equation put करतो d square x divided by dt square. त्याला म्हणतो equation number 4. आता equation number 4 आणि फर्स्ट हे जर कंपेअर केलं तर काय रिलेशन येतं equation number first and 4 compare दोघांचाही LHS सेम आहे म्हणजे RHS काय असणार सेम या d square x divided by dt square is equal to minus kx. डिफरन्शिएशन घेताना कोणत्या याच्या डिफरन्शिएशन घ्या तुम्हाला फक्त एकच व्हेरिएबल हवं म्हणजे इथे x एवढा एकच व्हेरिएबल आहे की नाही मास आणि स्प्रिंग कॉन्स्टंट किंवा फोर्स कॉन्स्टंट तो कॉन्स्टंट आहे डिफरन्शिएशन मध्ये कॉन्स्टंट असतो त्याची व्हॅल्यू बदलत नाही पण आता व्हेरिएबल काय फक्त डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे तुम्ही जसा ओढता म्हणजे टाइम लागेल का त्याला पुन्हा जागेवर जाण्यासाठी तर टाइम जर तसं जाईल तर तसं डिस्प्लेसमेंट कमी होत जाईल किंवा तो मीनच्या पलीकडे गेला तर डिस्प्लेसमेंट वाढत जाईल. इट इज रिलेटेड टू द टाइम. डिफरन्शिएशन इक्वेशन मध्ये प्लस kx is equal to 0 हे झालं आपलं डिफरन्शिएशनचे इक्वेशन. आता याचे तीन इक्वेशन आहेत. हे झालं फर्स्ट इक्वेशन. हा जर या मीनला शिफ्ट केला तर मला दुसरी इक्वेशन काय आहे b square x divided by dt square plus k by x is equal to g हे झालं माझं सेकंड इक्वेशन. आणि मी लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन असं स्प्रिंगचे इक्वेशन पाहत होतो त्यावेळेस k by m चे आपण इक्वेशन लिहिलं ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलोसिटी इज इक्वल टू अंडर रूट k by m आणि माझं तिसरं इक्वेशन तयार होतं d स्क्वेअर x डिवाइडेड बाय dt स्क्वेअर प्लस k by m च्या वेळी मी पुट करणार ओमेगा स्क्वेअर x इज इक्वल टू g. असे माझे तीन इक्वेशन. इक्वेशन नंबर 5 इक्वेशन नंबर 6 आणि इक्वेशन नंबर 7 असे एकूण तीन इक्वेशन माझे तयार होतात डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएच. ह्या डिफरन्शियल मुळे मला इथे डेरिव्हेटिव्ह आणायला लागला ज्यांचा मॅथ्स असेल त्यांना समजेल डेरिव्हेटिव्ह
डेरिव्हेशन काय असतं किंवा डेरिव्हेटिव्हचा पार्ट काय असतो डी स्क्वेअर एक्स. म्हणजे इथे फक्त तुमचा x हा t टाइम वरती व्हेरिएबल आहे. व्हेलॉसिटी इज द कॉन्स्टंट. तुमची असलेली अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे जर असेल तर, किंवा इथे k बाय m k आणि m दोन्ही सुद्धा व्हॅल्यू काय कॉन्स्टंट आहे. तुमचा फोर्स कॉन्स्टंट आहे. इट इज डिपेंड बाय द नेचर ऑफ स्प्रिंग. आणि मास तुम्ही किती ऑब्जेक्टला तिथं मास लावताय त्याच्यावरती ते डिपेंड. असं आपलं सिंपल इक्वेशन, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएच. 2 मार्क्सला एक्झामला विचारलं जातं, त्याच्यावरती प्रॉब्लेम सुद्धा येतात. 1 मार्क एमसीक्यू साठी हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट असेल. नेक्स्ट आपण पाहणार आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ वेलोसिटी, एक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट इज रिलेटेड टू द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएच. म्हणजे ह्या डिफरन्शियल इक्वेशनचा यूज करून आपल्याला एक्सेलरेशन फाइंड आउट करायचं आहे, वेलोसिटी फाइंड आउट करायची आणि डिस्प्लेसमेंट फाइंड आउट. इथे आपण छोटीसा डायग्राम जर काढला, जर ही स्प्रिंग आहे आणि ह्याला हा इथे ऑब्जेक्ट आपण काय केलंय टच. ही त्याची इनिशियल पोझिशन. ज्यावेळेस मी याच्यावरती फोर्स अप्लाय करतो म्हणजे स्ट्रेस, तर तुमचं असलेलं ह्या डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट झालं, ह्या डायरेक्शनला प्रेस स्टिअरिंग फोर्स, बरोबर. तर तो या इथे जोपर्यंत मी त्याला एक्सटर्नली फोर्स देतोय तोपर्यंत तो काय स्टेबल आहे, त्याची वेलोसिटी 0 आहे, एक्सेलरेशन 0. पण ज्यावेळेस मी त्याला सोडून देईन त्यावेळेस ह्या रेस्टोरिंग फोर्स किंवा या स्प्रिंगच्या फोर्समुळे तो असा इकडे येणार आहे. म्हणजे तो ज्या ह्या डायरेक्शनला एक गेला तर त्याचं डिस्प्लेसमेंट बदलत जाणार आहे, एक्सेलरेशन वेलोसिटी बदलत जाणार आहे, एक्सेलरेशन बदलत जाणार आहे. का तर ज्यावेळेस तो इथे ह्या पॉइंटला येईल, ह्या पॉइंटला ज्यावेळेस तो बॉक्स येईल त्यावेळेस तो पुढे जाणार नाही. इथून तो काय जाणार, पुन्हा पाठीमागे जाणार. तो पुन्हा पाठीमागे जातो याचा अर्थ ह्या पॉइंटला वेलोसिटी काय झाली त्याची 0 झाली, म्हणून तो पाठीमागे जातो. त्याचं सिंपल एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपण ज्यावेळेस बॉल फेकतो बाय प्रोजेक्टाईल मोशन मध्ये, त्यावेळेस तो बॉल एका पर्टिक्युलर हाईटला जातो आणि तिथून तो पुन्हा खाली येतो. आपण गेल्या वर्षी पाहिलं तो ज्यावेळेस या हाईटला मॅक्सिमम हाईटला जाईल त्यावेळेस त्याची वेलोसिटी काय होत आहे 0, बरोबर आहे की नाही. त्याची इथून व्हर्टिकल वेलोसिटी वाढणार आहे का नाही वाढणार, तो 0 झाला तर वेलोसिटी तो आणखी वरती गेला असता आणि तिथून तो पुन्हा खाली आला. इट इज रिलेटेड टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तसाच इथून तो पुन्हा पाठीमागे जातो, इट इज रिलेटेड टू द वेस्टर्निंग फोर्स. त्या फोर्समुळे तो काय झाला पुन्हा पाठीमागे जातो, म्हणजे तुमची इथे वेलोसिटी बदलते. म्हणजे साहजिकच एक्सेलरेशन बदलणार ह्या 2 पॉइंट्स मधला, कारण आपल्याला डिफरन्शिएशन देतो म्हणजे छोट्या छोट्या पॉइंटचा सेपरेशन. त्या 2 पॉइंट लास्ट पॉइंट आहे त्याच्या आधीचा म्हणजे बिहाइंड द पॉइंट, जे तुम्ही डेफिनेशन लिनियर लॉंजिट्युडिनल मोशन आणि ट्रान्सफर मोशन मध्ये पाहिले बिहाइंड द लास्ट पॉइंट. म्हणजे तो जो पार्टिकल त्याच्या लगेच पाठीमागच्या पॉइंटसाठी असलेलं रिलेशन, तर ते रिलेशनची असलेली वेलोसिटी म्हणजे प्रत्येक पर्टिक्युलर पॉइंटची असलेली वेलोसिटी, त्या पॉइंटचं असलेलं एक्सेलरेशन आणि त्या पॉइंटचं झालेलं डिस्प्लेसमेंट, ह्या इक्वेशनने आपल्याला काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे. Using the differential equation of linear SHF, find the acceleration, velocity and displacement. आता आपण next तो continue the point. Using differential equation of linear SHF, find acceleration, velocity and displacement. इथे आपण differential equation of linear SHF लिहिलं, जे आताच आपण प्रूव्ह केलं, d square x divided by dt square plus omega square x is equal to 0. ह्या इक्वेशन वरून आपण फर्स्ट एक्सेलरेशन, नंतर वेलोसिटी, नंतर डिस्प्लेसमेंट का सिक्वेन्सने फाइंड आउट. आता आपण एक्सेलरेशन फाइंड आउट करायचं. एक्सेलरेशन फाइंड आउट करताना मी हा प्लस ओमेगा स्क्वेअर x ह्या बाजूला शिफ्ट करतो, म्हणजे काय होईल d स्क्वेअर x डिवाइडेड बाय dt स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर x. जे आपण डिफरन्शिएशनचे इक्वेशन जे सॉल्व्ह केलं होतं तेच इक्वेशन आपल्याला अपोजिट डायरेक्शन म्हणजे खालून जर वरपर्यंत सोडवलं तर आपल्याला एक्सेलरेशनची व्हॅल्यू मिळते. त्याला मी म्हणतो इक्वेशन नंबर फर्स्ट. d स्क्वेअर x डिवाइडेड बाय dt स्क्वेअर x dt स्क्वेअरचं रिलेशन ऑलरेडी आपण पाहिलं होतं, तरी आपण ते रिव्हर्स डायरेक्शन मध्ये लिहू. v is equal to dx divided by dt and a is equal to dv
डिवायडेड बाय dt. असे आपले सिंपल दोन इक्वेशन आले होते. म्हणजेच therefore a is equal to d square x divided by dt square. त्याला मी इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर फर्स्ट आणि सेकंड जर कंपेअर केले तर d square x divided by dt square is equal to minus omega square x and a म्हणजे acceleration is equal to minus omega square x. एकदम इझिली आपल्याला acceleration ची काय मिळते व्हॅल्यू मिळते. acceleration is equal to minus omega square x. हे डेरिवेशन ऑलरेडी आपण 11वी मध्ये पाहिलं होतं सर्क्युलर मोशनच्या म्हणजे रेडियल एक्सेलरेशनच्या वेळेस. फॉर्म्युला फक्त थोडासा वेगळा होता. a is equal to minus omega square into r for radius. इथं ते रेडियस आपण डिस्प्लेसमेंट मध्ये येतो. रेडियस पण डिस्प्लेसमेंट आहे, x पण डिस्प्लेसमेंट. या दोघांचंही बाय फिजिकली क्वांटिटी इज द सेम. ओमेगा स्क्वेअर फक्त सिंबल म्हणजे एक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. हा मायनस साइन काय दाखवतो तिथे सुद्धा जे रिलेशन होतं तेच रिलेशन इज द अपोजिट डायरेक्शन बाय डिस्प्लेसमेंट अँड एक्सेलरेशन. एक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट हे एकमेकांना अपोजिट डायरेक्शन मध्ये असल्याचं रिलेशन हे निगेटिव्ह साइड दाखवतं. म्हणजेच आधीच्या जर डेरिवेशन मध्ये पाहिलं म्हणजे लिनियर एक्सेलरेशन मध्ये फोर्स आणि डिस्प्लेसमेंट सुद्धा अपोजिट डायरेक्शनला होतं. एक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट सुद्धा अपोजिट डायरेक्शनला आहे. म्हणजेच फोर्स आणि एक्सेलरेशन आर द सेम डायरेक्शन म्हणजे टुवर्ड्स द मीन पोझिशन. 1 मार्क एमसीक्यू साठी लक्षात ठेवा. फोर्स आणि एक्सेलरेशन हे नेहमी टुवर्ड्स द मीन पोझिशनला असतात. मायनस ओमेगा स्क्वेअर इनटू x इज द सिंपल इक्वेशन. आता सेकंड फाइंड आउट करायचं आपल्याला व्हेलॉसिटी. तर व्हेलॉसिटी फाइंड आउट करण्यासाठी आपण ह्या इक्वेशनच पुढे काय करणार आहे कंटिन्यू करणार. म्हणजे जसं आपण a चे इक्वेशन घेतोय d स्क्वेअर x डिवाइडेड बाय dt स्क्वेअर b तसंच आपण ह्या एक्सेलरेशनचं इक्वेशनच काय करणार आहे पुढे कंटिन्यू करणार. इज द सिंपल फॉर्म. एक्सेलरेशन मीन्स dv divided by dt is equal to minus omega square x. मी एक्सेलरेशन च्या ऐवजी काय प्रूफ केले dv divided by dt is equal to minus omega square into x. ह्या दोन्ही बाजूला मी काय करतो dx नी मल्टिप्लाय minus omega square x into dx multiply dx on both sides. आता dx ने का मल्टिप्लाय करायचं कारण आपण मगाशी डिफरन्शियल इक्वेशन मध्ये पहिला आपल्याला एकच व्हेरिएबल होता म्हणजे तो काय असणार आहे x. म्हणजे एकाशी डिफरन्शिएट झाला पाहिजे टाइम. इथे दोघांशी होतं म्हणजे इथे व्हेलॉसिटीशी होतो आणि इथे डिस्प्लेसमेंट म्हणजे दोन वेगवेगळे आहेत. तर मला ह्या व्हेलॉसिटीला डिस्प्लेसमेंटशी काय केलं चेंज करायचं. मी हे असं सुद्धा चेंज करू शकलो असतो v is equal to dx divided by dt. बरोबर आहे की नाही. फक्त मी dx इकडे आणि इकडे घेतला. मग हा जो dx divided by dt त्याच्या मी काय करतो तो v minus omega square x dx. इथे काय केलं dx divided by dt च्या ऐवजी ही व्हॅल्यू पुट केली. v is equal to dx divided by dt means v. नेक्स्ट इक्वेशन काय झालं माझं v dv is equal to minus omega square x dx. आता ह्या इक्वेशन मध्ये आणि ह्या इक्वेशन मध्ये डिफरन्स. ह्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल हा डिनॉमिनेटरला होता तर दोघांना व्हेरिएबल खाली नाहीच आहे. मग अशा वेळेस काय येतं तर डिफरन्शिएशनचे रिव्हर्स पोझिशन इंटिग्रेशन. म्हणजे जसं आपण मॅथ्स मध्ये प्लस केल्यावरती मायनस करतो मल्टिप्लिकेशन केल्यानंतर डिव्हिजन करतो तसंच डिफरन्शिएशन केलं की आपल्याला इंटिग्रेशन केलं की ती जे व्हॅल्यू होते ती आहे तशीच राहते ती बदलत नाही. म्हणजे तुम्ही मॅथ्स मध्ये पाहिलं असेल साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस आहे कॉसचा डेरिव्हेटिव्ह साइन सॉरी इंटिग्रेशन साइन आहे. सेम कन्सेप्ट इथे तयार होतो. म्हणजे इथे जे आपण डिफरन्शिएट केले ते डिफरन्शिएशन काय केलं आपण कॅन्सल केलं. कशाने कॅन्सल करणार आहे इंटिग्रेशन मीन्स इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. मी ह्या दोन्ही बाजूला काय करतो इंटिग्रेशन. इंटिग्रेशन म्हणजे कलेक्ट करतो इंटिग्रेट करतो. मग v dv मायनस इंटिग्रेटेड ओमेगा स्क्वेअर x dx. इथे
इथे ओमेगा स्क्वेअर हा कॉन्स्टंट आहे, तो बाहेर दिला तरी चालेल. म्हणजे फक्त व्हेरिएबल काय व्हेलॉसिटी इज डिपेंडिंग बाय चेंज इन व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट इज डिपेंडिंग बाय चेंज इन डिस्प्लेसमेंट. एवढे तुमच्याकडे काय दोन व्हेरिएबल. आता इंटिग्रेशनचा फॉर्म्युला तुम्ही 11th स्टँडर्ड मध्ये इंटिग्रेशनचा x dx चं इंटिग्रेशन काढलं असेल तर मी सेपरेट लिहितो. x dx चं इंटिग्रेशन काय आहे तर x टू n असेल तर x रेस टू n प्लस 1 डिवाइडेड बाय n प्लस 1. हा फॉर्म्युला आहे x रेस टू n. आता इथे v रेस टू n ची व्हॅल्यू काय 1 मीन्स 1 प्लस 1 काय होणार v स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 is equal to minus omega square constant x to the power 1 म्हणजे काय x square divided by 2 plus c is a constant. डिफरन्शिएशन मध्ये आपण कॉन्स्टंट घेत नाही पण इंटिग्रेशन मध्ये आपल्याला कॉन्स्टंट लिहावाच लागतो. तो कॉन्स्टंट काय कन्सिडर केला मी c म्हणजे तिथे काहीतरी अजून एक व्हॅल्यू म्हणजे मिस झालेली माझी व्हॅल्यू ती काय c. मग ही मिस झालेली व्हॅल्यू मी कशी फाइंड आउट करणार म्हणजे माझ्या त्याच्यामध्ये काय एरर झाली थोडक्यात सी चा दुसरा जर आपण फिजिकल मध्ये जर अर्थ घेतला फिजिक्सच्या लँग्वेज मध्ये तर ते असते एरर असते. मग ती एरर काय येते ती एरर मला फाइंड आउट करायची. मग ती एरर मी कशी फाइंड आउट करणार ही जी वेलोसिटी ती मॅक्सिमम कुठे असेल आणि मिनिमम कुठे असेल ह्या पोझिशन मध्ये तर ही जी वेलोसिटी जी मिनिमम वेलोसिटी आहे म्हणजे जर आपण डिफरन्शिएशनचं स्प्रिंगचं इक्वेशन पाहिलं ज्यावेळेस माझा ऑब्जेक्ट ही इनिशियल पोझिशन इथून ओढल्यानंतर ती इथं आली याला आपण फायनल म्हणतो पोझिशन किंवा ऑसिलेशन मध्ये याला आपण एक्स्ट्रीम पोझिशन म्हणतात. मग ही ज्यावेळेस ती ह्या एक्स्ट्रीम पोझिशनला येईल त्यावेळेस तो इथून परत इकडे जाणार आहे की नाही. मग इथून जाताना त्याची इथली असलेली वेलोसिटी काय आहे 0 आणि ह्या पॉइंट पासून म्हणजे मीन पासून ह्या एक्स्ट्रीम पर्यंतचं असलेलं डिस्प्लेसमेंट दिस इज द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. ही सुद्धा डेरिवेशन ही सुद्धा डेफिनेशन आपण 11वी मध्ये पाहिलं. त्या मॅक्सिमम डिस्प्लेसमेंटला आपण म्हणतो एम्प्लिट्यूड. म्हणजे ऑब्जेक्टचं ॲट एक्स्ट्रीम पोझिशन किंवा फायनल पोझिशन velocity is 0 and acceleration is equal to amplitude. इथे मी acceleration का लिहिलं म्हणजे दोन्ही सिम्बॉल सारखे होत नाहीत म्हणून हा A for amplitude आहे. Amplitude means the maximum displacement of object from mean position. mean position पासून असलेलं त्याचं maximum displacement कुठल्या पॉइंट ॲट एक्स्ट्रीम पोझिशन हे तुम्हाला 11वी मध्ये झालेलं आहे. V म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशन mean पोझिशन इथे ह्याचं व्हॅल्यू पुट केलं तर माझं इक्वेशन काय होतं 0 मायनस ओमेगा स्क्वेअर a डिवाइडेड बाय 2 प्लस c. x च्या ऐवजी मी काय पुट केलं a पुट केला आणि v च्या ऐवजी 0 म्हणजे RHS 0 झालं आणि RHS मध्ये x च्या ऐवजी काय आलं c इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 ही व्हॅल्यू आली. इथे इक्वेशन फर्स्ट सेकंड इथे एक्सेलरेशनचं इक्वेशन झालं त्याला म्हणतो थर्ड. हे इक्वेशन माझं 4 हे इक्वेशन 5. इक्वेशन नंबर 5 पुट इन इक्वेशन नंबर 4 इक्वेशन नंबर 5 पुट इन इक्वेशन नंबर 4. तर 5 जर 4 मध्ये जर पुट केलं तर व्हॅल्यू काय झालं तर v स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 मायनस ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 प्लस c ची व्हॅल्यू ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर डिवाइडेड बाय 2. म्हणजे माझी जी c ज्याला आपण कॉन्स्टंट म्हणतो बाय मॅथ्स मध्ये फिजिक्स मध्ये ती जी एरर होती ती एरर काय ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 थ्रू आउट 2 कॅन्सल करू म्हणजे v स्क्वेअर हा प्लस पुढे लिहितो आणि मायनस पाठीमागे फक्त मी पोझिशन बदलली म्हणजे v स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर v स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर कॉन्स्टंट काढा इन ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर मला v व्हॅल्यू माहिती म्हणून स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड दोन्ही बाजूचा रूट काढला LHS चा रूट v आला
आता रूटला नेहमी दोन व्हॅल्यू असतात, पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह, म्हणून इथे मी प्लस मायनस लिहितो. v इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा, हा ब्रॅकेटचा सबट्रॅक्शन आहे, त्यामुळे a चा आणि e चा सेपरेट स्क्वेअर निघणार नाही जसा ओमेगाचा काढला. याचं जसं सेपरेट स्क्वेअर रूट काढतो त्याचा हा संपूर्ण ब्रॅकेट आहे तो आपण आत मध्ये ठेवला, म्हणजे काय आलं अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. ही झाली माझी व्हेलॉसिटीची व्हॅल्यू इज डिपेंडेड बाय द एम्प्लिट्यूड मीन्स मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. कारण की हे स्पीड डिस्प्लेसमेंट वरती डिपेंड आहे. तुम्ही जितकं लांब न्याल म्हणजे मॅक्सिमम न्याल तेवढा तो जोरात जाणार आहे. तुम्ही लहानपणी रबरने खेळला असता की नाही, रबरने पाठीमागचा तुला पुढे मारतो रबर, तो जेवढा जोरात होता तेवढा पुढच्याला तो काय लागतो जोरात लागतो. इट इज डिपेंडेड बाय मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. जेवढं मॅक्सिमम असेल त्याप्रमाणे त्या रबरचं स्पीड कमी जास्त होतं. इट इज डिपेंडेड बाय वेलोसिटी. v इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. ज्यावेळेस तुमचं डिस्प्लेस म्हणजे साइन जर पॉझिटिव्ह असेल तर डिस्प्लेसमेंट आणि वेलोसिटीचं साइन सुद्धा पॉझिटिव्ह असणार आहे. ज्यावेळेस साइन निगेटिव्ह म्हणजे ह्याचं मायनस आहे त्यावेळेस तुमचं डिस्प्लेसमेंट आणि वेलोसिटी सुद्धा काय असणार निगेटिव्ह असते. आता पाहिलं तिथे निगेटिव्ह येणार असतं कारण एम्प्लिट्यूड हा नेहमी मॅक्सिमम आहे, बरोबर आहे, हा मिनिमम असतो. म्हणजे तुमची आता ते व्हॅल्यू काय येणार असेल सबट्रॅक्शन नेहमी पॉझिटिव्हच येणार, तर तुमची पॉझिटिव्हच राहणार पाहिजे वेक्टर लॉ. v इज इक्वल टू प्लस मायनस म्हणजे 0 टू मॅक्सिमम पर्यंतच आहे. तर आपण इथं ते डायरेक्शन राहतो लेफ्ट साईडला की राईट साईड. म्हणजे नॅचरल लाईनवर कसं राईट साईडला असेल तर प्लस साईड, लेफ्ट साईडला असेल तर मायनस साईड, तसाच हा तुमचा मेन पोझिशन पासून राईट साईडला डिस्प्लेस होतोय की मेन पोझिशन पासून लेफ्ट साईडला डिस्प्लेस होतोय त्याच्यावरती असलेले काय आहे साइन. आता आपल्याला फायनल लास्ट फाइंड आउट करायचं आहे ते डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट साठी सुद्धा आपण इक्वेशन इथूनच सुरू करणार. म्हणजे जे तुमचं वेलोसिटीचं इक्वेशन आहे की नाही तेच इक्वेशन आपण पुढे कंटिन्यू करून डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करणार. तेच आता बोर्ड आपला कमी पडतोय त्यामुळे तर पुन्हा तेच इक्वेशन लिहू. तुमचं असलेलं वेलोसिटीचं इक्वेशन v इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. आता डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचं म्हणजे काय फाइंड आउट करणार आपण v इज इक्वल टू dx डिवाइडेड बाय dt. ही व्हॅल्यू ते पुट करतो मीन्स dx डिवाइडेड बाय dt इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. आता इथे अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर हा x ह्याचा व्हेरिएबल आहे तर तो मी तिकडे आणतो म्हणजे डिवायडेशनच नेतो. इट इज रिलेटेड टू द x आणि हा t कडे शिफ्ट करतो ओमेगा dt. म्हणजे पुन्हा आपलं असंच इक्वेशन आलं की नाही दोन्ही सुद्धा व्हेरिएबल वरतीच. म्हणजे जर वर असेल तर आपण काय घेणार आहे इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूचं जर इंटिग्रेशन घेतलं तर इंटिग्रेटेड dx डिवाइडेड बाय अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इंटिग्रेटेड ओमेगा dt. आता इथे इंटिग्रेशन घेतो. हा चॅप्टर तुम्ही मॅथ्स मधलं तुमचं डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन हा टॉपिक चालू असेल किंवा झाले असेल तर त्याच्यामध्ये मला डिवाइडेड 1 डिवाइडेड बाय अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर हे पुन्हाचं इंटिग्रेशन आहे. तर ते इंटिग्रेशन येतं साइनचं म्हणजे साइन इनवर्स x डिवाइडेड बाय a. तुम्ही फॉर्म्युला असं नाही पाठ केला असेल 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर असा सुद्धा तुम्ही फॉर्म्युला काय केला असेल पाठ केला असेल. हा a जर 1 असेल तिथे सुद्धा काय येणार 1 म्हणजे साइन इनवर्स x चं ते इंटिग्रेशन. a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर त्याचे इंटिग्रेशन काय होतं साइन इनवर्स x अपॉन a. हा मॅथमॅटिकल रिलेशन आहे. मॅथ्सचे फॉर्म्युले पाठ करताना तुम्हाला ते लक्षात ठेवा. इज इक्वल टू ओमेगा t कारण की ओमेगा कॉन्स्टंट आहे आणि dt चं इंटिग्रेशन काय येणार आहे t प्लस इथे मी आता कॉन्स्टंट देतो अल्फा.
इट इज द कॉन्स्टंट व्हॅल्यू फॉर अल्फा. तसा इथे मी सी दिला होता की नाही कॉन्स्टंट, तो एकदा वापरलाय मी. कॉन्स्टंट सिम्बॉल कोणताही यूज करू शकतो. म्हणून इथं मॅक्झिमम हा अँगलशी रिलेटेड येतो, म्हणून अँगल मध्ये आपण अल्फा किंवा थीटा वर्ड यूज करतो. म्हणून इथे मी काय केला अल्फा यूज केला. मग साइन इन्व्हर्स इथे शिफ्ट केला तर x डिवाइडेड बाय a इज इक्वल टू sin ओमेगा t प्लस अल्फा. इथे sin हा ट्रिग्नोमेट्री फंक्शन आहे, म्हणजे तुमची अँगलची व्हॅल्यू आहे. हे सुद्धा आपलं 11वी मध्ये झालेलं आहे. ओमेगा टी म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, आपलं फर्स्ट चॅप्टर रोटेशनल डायनामिक्स मध्ये झालंय. आणि अल्फा इज द अँगल, ह्या दोन्ही सुद्धा अँगल आहे. therefore x is equal to a sin omega t plus alpha. इक्वेशन नंबर 7. आता हे जे आपले इक्वेशन आलं की नाही, वेलोसिटी मगाशी आपण एक्सेलरेशन काढलं, हे डिस्प्लेसमेंट. हे जरी लिनियर एसएचएम असते तरी ते ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये येतात, किंवा आपण जर बाय डायग्राम पाहिली तर मी सिंपल पेंडुलमची डायग्राम तुम्हाला एक्सप्लेन करतो म्हणजे आपल्याला सोपं लक्षात येईल. हा तुमचा इनिशियल पोझिशन आहे आणि त्याचे ह्या डायरेक्शन मध्ये काहीतरी मोशन होते. म्हणजे तो इथे आला पाहू, इथून सोडून दिला तो इकडे जाणार आहे, तो इथे सांगणार आहे का नाही, म्हणजे तो इथून इकडे जाणार आहे. आणि तो असाच पुढे जाणार आहे का तर नाही जाणार, तर इथून पुन्हा पाठीमागे येणार आहे, इथे नाही थांबणार, इथे जाणार. आणि अशी जी मोशन होणार आहे, म्हणजे इथं पुन्हा थोडक्यात लिनियर मोशन होते, ही जी मोशन होत जाणार आहे त्या मोशनलाच आपण काय म्हणतो लिनियर एसएच. मग इथला जे डिस्प्लेसमेंट म्हणजे जर समजा माझा पार्टिकल इथून इथे आला, इज रिलेटेड टू द दिस साइड, म्हणजे ह्या अँगलशी रिलेटेड आहे की नाही. जर इथे गेला तर हा अँगल घेऊ, म्हणून इथे आपण अँगल घेतो ओमेगा टी इज म्हणजे ओमेगा इज इक्वल टू थीटा डिवाइडेड बाय टी मीन्स थीटा म्हणजे अँगल इज इक्वल टू ओमेगा टी. हे आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये किंवा 11वीच्या रिलेशन मध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे ही आपली काय आहे अँग्युलर व्हॅल्यू इज रिलेटेड टू द साइन. ह्याच्यावरूनच आपल्याला मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट कुठे असेल, मिनिमम डिस्प्लेसमेंट कुठे असेल, मॅक्झिमम वेलोसिटी कुठे असेल, मिनिमम वेलोसिटी कुठे असेल, तसंच मॅक्झिमम ॲक्सेलरेशन आणि मिनिमम ॲक्सेलरेशन. म्हणजे जर हा ऑब्जेक्ट जर पाहिजे ही त्याची इनिशियल पोझिशन आहे, म्हणजे तो जागेवर चालला तर डिस्प्लेसमेंट काय झालं x इज इक्वल टू 0, ज्याला आपण मीन म्हणतो किंवा इक्विलिब्रियम पोझिशन. आणि ही त्याचं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे, त्या मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटला आपण काय म्हणतो एम्प्लिट्यूड, त्या पोझिशनला आपण काय म्हणतो एक्स्ट्रीम. मग ह्या मीन आणि एक्स्ट्रीम च्या पोझिशनवरती वेलोसिटी काय असेल, एक्सेलरेशन काय असेल आणि डिस्प्लेसमेंट काय असेल, मॅक्झिमम की मिनिमम, किंवा ते कुठून कुठपर्यंत व्हेरिएबल होत जातं. म्हणजे कशी मॅक्झिमम ते मिनिमम कुठून कशी होत आहे, किंवा मिनिमम टू मॅक्झिमम कुठून कोणत्या पोझिशनला होते ते आपल्याला पाहिजे. इज द रिलेशन मॅक्झिमम अँड मिनिमम फॉर डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी अँड. नेक्स्ट पॉइंट, फाइंड द व्हॅल्यू ऑफ मॅक्झिमम अँड मिनिमम एक्सेलरेशन, वेलोसिटी अँड डिस्प्लेसमेंट ॲट डिफरंट पोझिशन. इथे आता आपण दोनच पोझिशन घेतो, एक मीन पोझिशन आणि दुसरी एक्स्ट्रीम पोझिशन. तर फर्स्ट आपण ॲट मीन पोझिशनला असलेलं डिस्प्लेसमेंट फाइंड करू. आता डिस्प्लेसमेंट इक्वेशन काय x इज इक्वल टू a sin ओमेगा t प्लस अल्फा. म्हणजे ह्या पोझिशनला म्हणजे इथे तर हा अँगल काय असणार आहे संपूर्ण 0, बरोबर आहे की नाही. आणि sin 0 ची व्हॅल्यू काय येते 0 येते. म्हणजे मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट काय असणार आहे 0. इज द सिंपल रिलेशन. आता सेकंड आपण पाहू ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. ॲट एक्स्ट्रीम पोझिशन x इज इक्वल टू एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. आणि मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटला आपण काय म्हणतो एम्प्लिट्यूड म्हणतो. x इज इक्वल टू a म्हणजे तुमचं ओमेगा टी प्लस अल्फा हा काय असला पाहिजे मॅक्झिमम असला पाहिजे. मग साइनची मॅक्झिमम व्हॅल्यू कुठे येते तर ज्या वेळेस साइन 90 असेल, साइन 90 इज इक्वल टू 1 म्हणजे ओमेगा टी प्लस अल्फा ची व्हॅल्यू जर 90 म्हणजे पाय बाय 2 असेल
तर x इज इक्वल टू काय असणार 1. आता हे रिलेशन आपल्याला इथे नाही, पण तेव्हा आपण बाय ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करून तेव्हा आपल्याला कळेल की मॅक्सिमम आणि मिनिममच्या अँगलचा रिलेशन म्हणजे मिनिमम डिस्प्लेसमेंट मीन पोझिशनला, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट एक्स्ट्रीम पोझिशन. हे आपल्याला सिंपल डायग्राम वरून सुद्धा कळतं. x इज इक्वल टू 0 फॉर हियर आणि x इज इक्वल टू 8. डिस्प्लेसमेंट नेहमी मीन पोझिशन पासून मोजायचं, एक्स्ट्रीम कडून मोजायचं नाही. तो मीनला कुठे तिथून डिस्प्लेसमेंट काय करायचं मोजायचं. म्हणजे इकडे येणार थोडक्यात प्लस a आणि इकडे येणार मायनस a. राईट साइडला असतं प्लस, लेफ्ट साइडला असतं मायनस. सेकंड फाइंड आउट करणार आहे आपण वेलोसिटी. आता वेलोसिटीचं इक्वेशन काय v इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर ॲट मीन पोझिशन. मीन पोझिशनला x इज इक्वल टू काय 0. जर 0 इथे जर पुट केला तिथं राहिलं का फक्त a स्क्वेअर राहिला की नाही. मीन्स v इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस 0 इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर आणि v a स्क्वेअरचा जर स्क्वेअर रूट काढलं तर काय येणार आहे a म्हणजे प्लस मायनस v into a फॉर डिस्प्लेसमेंट, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. हे पण इक्वेशन आपलं रोटेशनल डायनामिक्स मध्ये झाले. v इज इक्वल टू r ओमेगा. r म्हणजे रेडियस किंवा डिस्प्लेसमेंट. फिजिकल क्वांटिटी ही डिस्प्लेसमेंट आहे, एम्प्लिट्यूड ही फिजिकली सुद्धा काय डिस्प्लेसमेंट असते. v इज इक्वल टू ओमेगा इनटू a किंवा v इज इक्वल टू r ओमेगा. म्हणजे हे जे रिलेशन आपले जे तयार होतात ते कशाशी तयार होतात, एका सर्क्युलर मोशनची तयार होतात. ते आपल्याला पुढे पाहायचं आहे. v इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा a म्हणजे मीन पोझिशनला वेलोसिटी काय आली प्लस मायनस ओमेगा a आणि वेलोसिटी नेहमी पॉझिटिव्हच असतात म्हणजे ते प्लसच असतात. आता ॲट एक्स्ट्रीम पोझिशन दुसरं काय ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट काय येतो x इज इक्वल टू a. इथे पुट करू मीन्स v इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा a स्क्वेअर आणि x च्या ऐवजी काय आला पुन्हा h मीन्स a स्क्वेअर. हा प्लस a स्क्वेअर हा मायनस a स्क्वेअर म्हणजे संपूर्ण व्हॅल्यू 0 मल्टिप्लाय ओमेगा म्हणजे काय आली 0. म्हणजे तुमची एक्स्ट्रीम पोझिशनला वेलोसिटी काय येते 0. म्हणजे आपल्याला काय कळतं की ॲट मीन पोझिशनला वेलोसिटी काय आहे मॅक्सिमम and at extreme position the velocity काय आहे minimum. 0 means minimum म्हणजे तुमची एक्स्ट्रीम पोझिशनला वेलोसिटी 0 येते म्हणून तर हा बॉल इथून पुन्हा पाठीमागे जातो. जर ती 0 नसती तसाच वर गेला असता तो पुन्हा पाठीमागे येतो कारण तुमची वेलोसिटी काय होते 0 येते. म्हणजे तुमची मीन एक्स्ट्रीम पोझिशनला वेलोसिटी मिनिमम and mean position ला velocity maximum. किंवा सेकंड मध्ये असं पण म्हणू शकतो particle move from mean to extreme position velocity is decreases or particle किंवा object move to extreme to mean position velocity is increases. हे MCQ साठी इम्पॉर्टंट आहे. MCQ साठी आपल्याला रिलेशन असे विचारले जातात मॅक्सिमम टू मिनिमम कशी होते. आता तिसरं काय आपल्याकडे एक्सेलरेशन. एक्सेलरेशन सोपं आहे. एक्सेलरेशनची इक्वेशन काय आहे मायनस ओमेगा स्क्वेअर इनटू x. इथे सुद्धा ॲट मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन. फर्स्ट ॲट मीन पोझिशन. मीन पोझिशनला रिलेशन काय येणार x इज इक्वल टू 0. इथे पुट केलं तर एक्सेलरेशन काय आलं 0 आलं. म्हणजे तुमचं मीन पोझिशनला एक्सेलरेशन काय आहे 0. सेकंड ॲट एक्स्ट्रीम पोझिशन.
एक्स्ट्रीम पोझिशन x इज इक्वल टू a इथे पुट करा मीन्स एक्सलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इनटू a जे आपण मगाशी इक्वेशन पाहिलं होतं ते चालू म्हणजे इथे आपलं एक्सलरेशन काय आलं मायनस ओमेगा स्क्वेअर इनटू a इज रिलेटेड टू द रेडियस म्हणजे जर आपण रेडियल एक्सलरेशनचं पाहिलं तर एक्सलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इनटू r v is equal to omega into r जे आपण रेडियल एक्सलरेशन किंवा रोटेशनल डायनामिक्स मध्ये पाहिले हे झाले तुमचे दोन रिलेशन मीन पोझिशन एक्सलरेशन 0 म्हणजे ते काय येणार मिनिमम एक्स्ट्रीम पोझिशन ला मायनस ओमेगा स्क्वेअर हे म्हणजे काय आलं मॅक्सिमम म्हणजे तुमचं सुपर रिलेशन काय येतं जिथे वेलोसिटी मॅक्सिमम आहे तिथे एक्सलरेशन मिनिमम येतं जिथे वेलोसिटी मिनिमम आहे म्हणजे 0 आहे एक्सलरेशन काय ते मॅक्सिमम म्हणजे तुमचा डिफरन्स वाढला तर एक्सलरेशन वाढत झाला तुमचा डिफरन्स कमी झाला एक्सलरेशन कमी होणार आहे म्हणजे ह्या इथे असलेल्या दोन वेलोसिटी मधला डिफरन्स इथला आणि इथला ऑब्वियसली जवळपास सारखाच असणार आहे की नाही म्हणजे सारखाच असेल डिफरन्स तर त्यांचं सबट्रॅक्शन जवळपास नियरली टू 0 येईल आपण 0 कन्सिडर करायचं नाही आपल्याला इथे नियरली टू 0 येईल म्हणजे तुमचं एक्सलरेशन 0 झालं पण ह्या दोघांमध्ये जास्त नाही ते कन्सिडर करू इथे 10 आहे इथे 0 आहे म्हणजे सबट्रॅक्शन वाढलं तर एक्सलरेशन काय होतं वाढतं म्हणजेच आपलं सांगायचं झालं तर मीन पोझिशनला एक्सलरेशन आणि डिस्प्लेसमेंट 0 आहे एक्स्ट्रीम पोझिशनला फक्त वेलोसिटी 0 आहे मीन पोझिशनला वेलोसिटी मॅक्सिमम आहे तर एक्सलरेशन आणि डिस्प्लेसमेंट या दोन व्हॅल्यू काय मॅक्सिमम आहे हे लक्षात ठेवा आणि आपल्याला रिलेशन शक्यतो वेलोसिटी आणि एक्सलरेशनचं डिक्रीजिंग आणि इन्क्रीजिंगची पोझिशन विचारतात कुठून कशी डिक्रीज किंवा कुठून कशी इन्क्रीज होते वेलोसिटी मीन टू एक्स्ट्रीम डिक्रीज होते एक्सलरेशन मीन टू एक्स्ट्रीम इन्क्रीज होते वाइस वर्सा रिलेशन एक्झॅक्टली अपोजिट आहे दोघांचा डिस्प्लेसमेंटचा शक्यतो नाही पण वेलोसिटी आणि एक्सलरेशनचं विचारलं जातं ओके टॉपिक कळला हा इम्पॉर्टंट आहे 4 मार्क्स क्वेश्चन विचारतात थेरी आणि प्रॉब्लेम मध्ये सुद्धा 4 मार्क्स रिलेटेड क्वेश्चन आपण संपूर्ण डिफरन्शियल इक्वेशन फाइंड आउट वेलोसिटी एक्सलरेशन आणि डिस्प्लेसमेंट ओके थँक्स काय सजेशन असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि चॅनल सबस्क्राइब करा ओके